बा सावली गेल्यानंतर पुढचे 6-7 महिने तुझी अवस्था काय होती माहिती आहे ना. तुला शुद्ध नव्हती, जे काही झालं त्यातनं तू सावरत नव्हतीस. अशा परिस्थितीत मी तुझ्या समोर येणं योग्य आहे का? नाही, खरं आहे तुमचं. पण नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी कळल्या. अर्थात सारंगकडून आणि आईंकडून जेवढ्या आणि जशा कळायला हव्या होत्या तितक्याच. पण जगन्नाथजी, मला सांगा, तुम्ही का असं वागलात? तुम्हाला तर सगळंच माहिती होतं ना. सावली जिवंत आहे, सावली इथे परत आली आहे. मग का नाही आम्हाला सांगितलं? का आमच्यापासून हे सगळं लपवून ठेवलं तुम्ही? बाकीच्यांचं जाऊ द्या, हे सगळं तुम्हाला मला नाही सांगावं असं वाटलं का कधी? माझ्यापासून का लपवून ठेवलं तुम्ही? हे बघ, काही गोष्टींमुळे मला शांत राहावं लागतं बाळा. जगन्नाथजी, अशा कोणत्या गोष्टी होत्या? इतक्या वर्षांनी सावली जेव्हा घरी आली तेव्हा सगळ्या गोष्टी कळल्या. आणि हो, तेव्हा हे सुद्धा कळलं की सावली ज्या गुरुकुलात गाणं शिकवते त्याच गुरुकुलात आमची ओवी गाणं शिकायला जाते. जगन्नाथजी, विचार करा, हा योगायोग नाहीये. हे सगळं त्या पांडुरंगाने घडवून आणलंय. जगन्नाथजी, ऐका ना, सारंग आणि सावलीमध्ये जे काही गैरसमज झाले असतील ना, ते आपण पुढाकार घेऊन मिटवूयात प्लीज. नाही बाळा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जगन्नाथजी, हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझं बाळ सावलीमुळे गेलेलं नाहीये. त्या अपघातात त्या बिचारीचा काहीच संबंध नव्हता. तेव्हा मी जर नीट असते ना तर हे सगळं घडलंच नसतं. सारंग आणि सावली आजही एकत्र असते. माझ्यामुळेच त्यांचा सुखी संसार मोडलाय. आणि माझ्या मनावरचं हे पापाचं, या चुकीचं ओझं काही केलं कमी होत नाहीये जगन्नाथजी. हे बघ बाळा, तू शांत हो आधी आणि स्वतःला दोष देणं आधी बंद कर. त्यांच्या आयुष्यात जे काही वादळ आलंय ते नियतीमुळे, तुझ्यामुळे नाही. आणि त्या दोघांना जर एकत्र यायचं असेल तर नियतीच मार्ग काढेल. तुझा त्यात काही दोष नाही. नाही जगन्नाथजी, असं असतं ना तर नियतीने मला एक सवत आणून मला जिवंतपणी अशा मरण यातना दिल्या नसत्या. हे सगळं खरंच माझ्यामुळे झालंय. मीच कारणीभूत आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सारंग आणि सावलीला एकत्र आणण्यासाठी प्लीज माझी मदत करा, प्लीज. नाही बाळा, आता ते शक्य नाही. आणि मी तुला हात जोडून विनंती करतो, तू या विषयात पडू नको. कारण त्या दोघांचे मार्ग आता वेगळे झालेत. तुला सांगतो बाळा, मी त्या दोघांची पत्रिका वारंवार बघत असतो. त्यांच्या पत्रिकेतली ग्रहांची स्थिती, नक्षत्रांची स्थिती इतकी गुंतागुंतीची झाली आहे की नाही शक्य. जगन्नाथजी, मला पत्रिकेतलं फारसं कळत नाही. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सावलीने दुसरं लग्न का केलं? तिचं सारंगवर जीवापाड प्रेम होतं ना, मग का असं वागली ती? मी ह्यापेक्षा तुला काही जास्त सांगू शकत नाही. कारण सावलीच्या वचनात मी बांधलो गेलो. मी तिला शब्द दिलाय की जे काही सत्य आहे ते कधीच कोणासमोर येणार नाही. त्यामुळे नको विचारू प्लीज. तुला वाटतं ना त्या दोघांनी कायमचं एकत्र यावं? तुझी इच्छा आहे ना, माझी पण तीच इच्छा आहे. त्यामुळे शांत राहूया. तूही शांत राहा.